केलं जाते 41 धाव्यांची वैयक्तिक खेळी आहे. जबरदस्त खेळगिरीचा पाहायला मिळाला. त्यानंतर सामनावीर ठरतोय आणि अगदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आकर्षक असं मेडल आहे आणि ते मेडल देऊन मात्र गौरवित केलं जाते. गिरीशला देखील मॅच सुरू होईल आणि पुन्हा एकदा विजयजी साकोरे सर तुमच्या समेत जोडले जातील. 12th मॅन या. हॅलो. सामना क्रमांक 6 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. सासवड स्ट्रायकर्स विरोधामध्ये डोंजे असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. सौरभ रामदास अक्षय लडकत आणि इथे मात्र एक मोठा फटका सौरभच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावा. DJ Rahul in the mix. सहा धाव्यांनी धावफलकाला सुरुवात होताना बघायला मिळते. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय तर षटकारानं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या दोनही सामन्यात मात्र आपण बघितलं सौरभ रामदासीला मोठी खेळी साकारता आली नाही आणि आता महत्त्वाचा सामना आहे कारण इथे जिंकला तर पुढे प्रवास सुरू राहील आणि हरल्यानंतर मात्र एका कोणत्या तरी संघाचा प्रवास या सामन्यातून थांबणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची लढत मैदानावरती बघायला मिळते आपल्याला. सासवड डौंजे या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे टॉस जिंकला होता सासवड स्ट्रायकर सासवड संघाने आणि प्रथमतः फलंदाजी करू असा निर्णय त्यांनी मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. आजचा निर्णय आपण कसा घेतो याला सुद्धा फार महत्त्व राहील. 4 षटकांची मॅच आहे. योग्य निर्णय तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये घेणं खूप गरजेचं आहे. योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असेलच असं नाही. कधी कधी घेतलेला निर्णय सुद्धा आपल्याकडून चुकला जातो. परंतु क्रिकेट आहे त्यामुळे तुम्हाला प्लॅनिंग बनावं लागणार आहे आणि त्यानुसारच मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. सुरेख फटका इथे बघायला मिळेल. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. सनसनी चौकार. Waybo remix, 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 remix. अगं भंडारा लावते येलुबाईला भंडारा लावते भंडारा लावते येलुबाईला भंडारा लावते. धावफलकावरती वाढ होते. चौकारा बरोबरीनं 11 धावा. धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही मार्गस्थ आहे. एक चौकार एक षटकार इथे बघायला मिळाला. एक सिंगल देखील दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो सौरभ रामदासीने घेतले तर अक्षय लडकतनं पहिल्या चेंडूचा सामना करताना इथे चौकार ठोकलेला आहे. एकरोधी लाईन खेळायचा होता जिथे आपण बघितलं की मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात पुन्हा होता अक्षय लडकत मात्र बॅटवरती आला नाही चेंडू. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज प्रत्येक सामन्यात प्रथमतः फलंदाजी करताना एक मोठा धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला आहे. प्रत्येक सामन्यात तेच सकाळ सत्रापासून आपल्याला बघायला मिळाल. परंतु या सामन्यात काय होणार आहे. इथे मोठा धावफलक उभा राहील का. दांडी गुल होईल. मिडल अटॅकचा चेंडू होता आणि इथे मात्र अक्षय लडकतला परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला.
नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल शुभम वायदंडे. शुभम वायदंडे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती. अक्षय लडकतची जागा भरून काढण्यासाठी दाखल होतोय. पहिली विकेटची जी प्रतीक्षा होती ती संपली, एक चौकार आला आणि त्यानंतर देखील आपण या आधीचा चेंडू देखील बघितला, पण जो अक्रॉस दी लाईन खेळला परंतु तो पायावरती आदळला. परंतु इथे 2 पायांमधलं जे अंतर राहील आणि त्यामधून आपण पाहतो चेंडू सरळ एस्टॅनवरती जाऊन आदळला. पहिला गडी मात्र इथे क्लीन बोल्ड होताना आपल्याला बघायला मिळाला आहे. शुभम आणि सौरभ ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये बघूयात पुन्हा कशा प्रकारची सुरुवात मैदानावरती करतील. 11 धावसंख्येवरती मात्र सासवड स्ट्रायकर संघानं पहिला गडी गमावलेला आहे. 6वा दिवस या स्पर्धेचा खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. डान्सिंग राऊंड द विकेट खेळायचा प्रयत्न, उंच आकाशात चेंडू कॉट बिहाइंडचं शिकार ठरलेला आहे आणि धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. शुभमला परतावलंय, बिग विकेट डाऊन. नवीन फलंदाज शेखर गिरमे आपण पाहतो मैदानावरती दाखल होईल. आज मोठ्या जबाबदारीने या सामन्यात खेळावं लागेल आता, कारण दोनही फलंदाज शुभम अक्षय पाठोपाठ शुभम देखील आपण पाहतोय बाद झाला. 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाल्या आणि षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं. सचिनचं मी म्हणेल एका यशस्वी षटकाची सांगता झाली. पॉवर प्लेच्या षटकात 11 धावा आणि 2 गडी मात्र येथे बाद झालेले आहेत. सिमेंटची विकेट म्हटलं की आपण पाहतो 10-12 धावा जास्त नाही आहेत गोलंदाजांसाठी, किंवा एक चांगलं षटक मी म्हणेल 10-12 धाव्यांचं एक चांगलं षटक असतं आणि ते एक चांगल्या षटकाची नोंद इथे होईल. षटक क्रमांक 2ला मैदानावरती सुरुवात होते. शुभम आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन इथे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर सौरभ रामदासी डाव्या हाताचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणात बदल त्याच्यासाठी निश्चित इथे मैदानाच्या आतमध्ये केले जातील. लेफ्ट हँड बॅटर, राईट हँड बॅटर हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वाह सुरेख चेंडू यावेळेस बघायला मिळाला. टप्पा पडला, हलकीशी दिशा बदलली चेंडूना. इथे मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅट पॅड एकत्र आलं नाही. तिथून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू बघायला मिळतोय. डॉट निर्धाव. शुभम गोलंदाजीवरती आहे. सुरेख चेंडू पहिलाच इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. एक छोटा रनअप हे गतीमध्ये मिश्रण करायचा प्रयत्न निश्चितानं याआधी केला होता. सुरेख फटका कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सीमा पार. सनसणीत चौकार, 4 रन. ओ मावशी धावफलकावरती 4 धावा तिथे पूर्ण होतील आणि 4 धाब्यांबरोबर धावफलकात वाढ होते. 15 धावा या चौकाराबरोबर इथे पूर्ण झालेल्या आहेत. थोडासा बदल पुन्हा होतोय क्षेत्ररक्षणामध्ये. तिथे डीप कव्हर पॉईंटला कुणी नव्हतं या आधी, तिथे त्याला नवीन एखादं क्षेत्ररक्षक आणून उभं केलं आता आणि बघूयात ते जाळं इथे विणलेलं आहे. शॉर्ट फाईन लेग, सुरेख फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमा पार. सनसणीत चौकार, 4 रन. नागेश 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 मैं बंगाली बाबू आया दे डीजे अनिकेत मैं बंगाली बाबू आया दे मैं कौड़ी बेचने लाया. बंगाली बाबू आया दे मैं कौड़ी बेचने लाया. जिथे फाईन लेगला आपण बघितलं क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती होतं, त्याला आत आणलं. कारण या आधीचा जो चौकार आपण बघितला डीप कव्हर पॉईंटला खेळला, तिथे क्षेत्ररक्षक उभा केला, एक क्षेत्ररक्षक आतमध्ये आणला आणि पुन्हा आपण बघितलं तिथे देखील एक चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तुम्ही चेंडू कसं टाकता त्यावरती तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवता आलं पाहिजे.
आणि इथे तो प्रयत्न केला परंतु चेंडू योग्य टाकला नाही मी म्हणेल. जिथे आपण बघितलं गुडले स्पॉटवरती टाकायचा प्रयत्न केला, गती नव्हती चेंडूमध्ये आणि फाईन लेगला सुरेख फटका इथे सौरभ रामदासीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. इनसाइड आउट खेळलाय, सुरेख फटका इथे बघायला मिळतोय. शतरक्षकांची तारंबळ उडवली खरं तर सौरभ रामदासीनं. चेंडू सीमारेषा बाहेर, 4 रन, चौकार. एक टेक्निकल क्रिकेट बघायला मिळालं सौरभ रामदासीच्या बॅटमधून. आणखी एक चौकार आलाय, लागोपाठचा 3रा चौकार आणि धावफलक मात्र पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकात शुभम मात्र पुन्हा महाग ठरतोय कारण 3 चौकार सलग इथे बघायला मिळत. पहिला चेंडू जरी निर्धाव असला तरी पुढच्या 3ही चेंडूवरती सौरभनं मात्र गॅप शोधलेले आहेत. वाह वाह, काय क्रिकेट बघायला मिळालंय. 4 चौकार एका पाठोपाठ ओळीनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. जिथे शतरक्षण सजवलं जाते त्याच्या विरोधात फटका आलेला आहे. पुन्हा बदल होतोय बघायचं आता. जिथे शतरक्षक उभा केला ना, म्हणजे जो शतरक्षक आतमध्ये आणला तिथेच त्यानं मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलेला आहे. सौरभ रामदासीनं फुल ओव्हर लेनचा चेंडू होता, बॉटम हँडचा वापर करत खांडून काढलाय. लॉंग ऑफ करून आपण पाहतो शतरक्षक मात्र चेंडूपर्यंत येईल. एक सिंगल इथे प्राप्त होईल आणि याच बरोबर षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 28 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात सासवड स्ट्रायकर्स संघाचा धावफलक पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू होते आणि 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज सौरभ गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा लेट खेळायचा प्रयत्न तिथे शतरक्षक मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला आहे. 1 धाव मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती वाढ होते. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेखर गिरमे आपण पाहतो जिथे शांत आहे. मला वाटते पहिल्या चेंडूचा सामना त्याला मैदानाच्या आतमध्ये करायचा. आत्तापर्यंत स्ट्राईक आली नव्हती खरं तर आणि आता मात्र या 3ऱ्या षटकात तो स्ट्राईकवरती येतोय. कारण पहिल्या षटकात आपण बघितलं एका पाठोपाठ 2 फलंदाज बाद झाल्यानंतर सौरभनं विशेष एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली. सुरेख फटका होता इथे. शेखर गिरमेचा तडाखा, मिड विकेट, सीमारेषा बाहेर जाईल चेंडू. सनसनीत चौकार, 4 रन. आत्तापर्यंत जर या डावात जर आपण बघितलं ना, 1 चेंडू केवळ निर्धाव आलेला आहे. त्या व्यतिरिक्त आणि 2 निर्धावेत, 2 विकेट, म्हणजे एकूण 4 चेंडू निर्धावेत. आणि त्यानंतर चौकार जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाले. मला वाटतं 5वा चौकार, 6वा चौकार इथे बघायला मिळाला आहे. सुंदर फटकेबाजी दोन्ही फलंदाजांची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस होता मात्र पिक झाला नाही तो. फाईन लेग शतरक्षक आपण पाहतो चेंडूपर्यंत येईल. 2ऱ्या धावेची मागणी आणि पाहता पाहता 2 धावा इथे धावून घेतल्या जातील. 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती आहेत 35 धावा.
35 रन, लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. बघूयात तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. काय निर्णय तिसऱ्या पंचांकडून येतोय. रनआउट आहे ना, रनआउट साठी हिट विकेट. नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो. इथं नॉट आउट आहे. फलंदाज सुरक्षित आहे आणि जिथे 2 धावा आपण पाहतो प्राप्त झालेल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सीताराम दादा जगदाळे साहेबांचं आगमन होतंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. विनंती आपल्याला आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि इथून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय दादा कांबळे आपण देखील सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. आपल्यालाही विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. फुल ओव्हर लेन्सचा चेंडू, बॉटम हँडचा वापर चांगला आहे. खांडून काढलाय चेंडू लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तैनात आहे तिथे. 1 धाव केवळ मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलक मात्र पुढे गेलाय. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय महेश दादा गायकवाड साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. आपल्यालाही विनंती आपणही मुख्य व्यासपीठावरती या आणि इथून सामन्याचा आनंद घ्या. एक चौकार इथे आतापर्यंत या षटकात आलाय. त्या व्यतिरिक्त मोठा फटका मात्र खेळू दिला नाही. शेखर गिरमण एक चौकार खेळला. पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा त्याला रोखायचा प्रयत्न गोलंदाज सौरभचा आपल्याला बघायला मिळालाय. गायकवाड थोडीशी वेळ वाचवायचा. अजूनही आपल्याला बरेचसे सामने मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे खेळायचे. जवळपास 6 सामने अजून 4 षटकांचे आणि 2:18 म्हणजे जवळपास 2:30 वाजत आलेत आता. म्हणजे हा सामना संपेपर्यंत 3 वाजतील. षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलक दाखवतो आपल्याला 2 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा. सासवड स्ट्रायकर संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतो. अंतिमचा आणि शेवटच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज बॉलर्स नेम कळवा. अनिकेत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय षटक क्रमांक 4 घेऊन. तर समोर सौरभ रामदासी सुरेख फटकेबाजी, 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. तर आता या शेवटच्या षटकात मात्र मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न त्याचा देखील असणार आहे, कारण तो सेट एका बाजूनं खेळपट्टीवरती. परंतु इथे अनिकेत कशा प्रकारची कामगिरी शेवटच्या षटकात इथे साकारणार आहे ते देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हो, काय सुरेख चेंडू इथे बघायला मिळालाय. परफेक्ट यॉर्कर आणि इथे दांडी गोल होईल. फलंदाज सौरभ रामदासी होईल बाद. धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. कुणाल जगताप आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतो. इथे
एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु मी गोलंदाजाचं कौतुक करतो, काय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्याचा आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचं षटक हे महत्वाचं षटक हे आणि इथे मात्र स्लॉग ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. मोठा आत्मविश्वास गोलंदाजाला मिळालाय आणि त्याच आत्मविश्वासानं आता पुढे एक चांगली कामगिरी गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. नव्यानंच निखिल अनिकेत ना कुणाल दाखल झाला. अनिकेतनं विकेट मिळवली पहिल्या चेंडूवरती. अजूनही 5 चेंडू या पहिल्या डावातले शिल्लक आहेत. बघूयात कशा प्रकारची कामगिरी आता इथे फलंदाज मैदानावरती करतायत. 37 धावसंख्येवरती आपण पाहतोय आणखी एक गडी इथे. वा, बन्नाट गतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला खरं तर चेंडू आणि इथे मात्र अनेक प्रश्न विचारले कुणाल जगतापला, समजला नाही खरं तर हा चेंडू. उत्तर नव्हतं त्याच्याकडे या चेंडूसाठी. निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं खरं तर दुसऱ्या षटकात मोठे फटके आले. जवळपास 17 धावा दुसऱ्या षटकात आल्या. तिथून पुढे सातत्य फलंदाजांनी टिकवलं नाही. तिथे विकेटही गेली आणि काही निर्धाव चेंडू देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. एकरीत धावीवरती ते थांबावं लागतंय. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर धावा रोखल्यानंतर क्षेत्ररक्षकांचा जो जोश आहे तो वाढलाय आता आणि निश्चित इथे मात्र स्लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक मात्र पुढे लॉंग ऑनला टिपला सेल. शेखर गिरमेचा इथे संपला खेळ. डावाला 4थं खिंडा. न्यू बॅटर राहुल वाईकर आपण पाहतो मैदानावरती दाखल होईल. पहिल्या चेंडूवरती विकेट, पुन्हा चौथ्या चेंडूवरती एक विकेट मिळाली. दोनही महत्वाचे फलंदाज ज्यांच्यात क्षमता होती मोठाले फटके खेळण्याचे ते मात्र दोघंही इथे बाद झालेले आहेत. आणि आता राहुल वाईकर आणि दुसऱ्या बाजूला कुणाल ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू या षटकातले झाले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस मात्र बॅक ऑफ लेनचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. खूप पाठीमागे टाकला खरं तर, मात्र मोठा फटका इथे खेळायचा प्रयत्न फलंदाजाचा बघायला मिळाला. 22 मध्ये एक धाव मिळाली आणि एका धावेबरोबर धावफलकावरती 40 धावा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. 39 धावा धावफलकावरती आपल्याला 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र उंचावून खेळ आहे. बघायचंय खरं तर क्षेत्ररक्षकाला चेंडू समजला नाही. उंच गेलेला चेंडू आपण पाहतो, क्षेत्ररक्षकाला समजू शकला नाही. त्यावरती मात्र 2 धावा इथे धावून घेतल्या आणि फलंदाज इथे धावबाद होईल राहुल वाईकर. याच बरोबर पहिली इनिंग संपली. पहिला डाव इथे संपलेला आहे आणि प्रथमतः फलंदाजी करताना सासवड स्ट्रायकर संघानं बनवल्या 41 धावा जिंकण्यासाठी 42 धाव्यांचं लक्ष आहे डौंजे संघासमोर.
दोन सलामीवीर आपण पाहतो मैदानावरती दाखल होत आहेत. सचिन आणि निलेश. सचिन निलेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर बघायचंय इथे पहिलं षटक सौरभ रामदासीचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावा आहेत 41 जिंकण्यासाठी 42 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू 42 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढत होती, कारण इथे जिंकणारा संघ पुढे दाखल होईल आणि पराभूत संघ मात्र या स्पर्धेबाहेर जाणार आहे. सौरभ रामदास आपण पाहतोय पहिल्या षटकाला इथे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतो. सुरेख फटका इथे पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळला होता, तिथे अडवला चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये. 2 धावा आणि 2 धावेंनी धावफलकाला इथे सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. जिंकायचं तर इथे प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. प्रयत्नांची परिकष्ट मैदानाच्या आतमध्ये आज घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी कष्ट हे मैदानावरती तुम्हाला आज करावे लागणार आहेत. वा, सुरेख चेंडू यावेळेस टप्पा पडतो, थोडा बाहेर नेलाय. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न मात्र इथे फसलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खरं कष्ट हे एक अशी चावी आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजा उघडत असते आणि इथे त्यामुळे दोन्ही संघ इथे कष्ट मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी घेणार आहेत. उंच उडालाय चेंडू, तिथे मात्र प्रमोद इनामके चेंडू खाली झेल टिपला जाईल आणि फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक पहिला. तुला पाहून या सोनू माझे जानू माझा मूड झाला फ्रेश. तुला पाहून या सोनू माझे जानू माझा मूड झाला फ्रेश. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. संजय आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या विकेटची प्रतीक्षा इथे संपली गेली. सुरेख झेल खरं तर इथे प्रमोदचा आपल्याला बघायला मिळाला. पहिला ब्रेक थ्रो मिळवलाय. सुरुवातीच्या पहिल्याच षटकात आपण पाहतोय फलंदाजांवरती दबाव निर्माण करायचं काम इथे सासवड स्ट्रायकर संघाच्या खेळाडूंनी केले, कारण एक माफक लक्ष्य 42 धावा आणि त्या धाव्यांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू झाला. परंतु मध्येच इथे सुरुवात पुन्हा एकदा अडचणींमधून होताना आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल मात्र इथे घोषित होतं. एक अतिरिक्त धावेनं धावफलकात वाढ होते, पुढे जाईल धावफलक. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वा, सुरेख चेंडू यावेळेस मोठा अपील जोरदार इथे बघायला मिळालं, परंतु ते अपील देखील इथे नाकारलेलं आहे. अपील करण्याचा अधिकार खरं तर इथे खेळाडूंकडे आहे, जिथे 31व्या नियमात त्याची तरतूद केलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही पंचांकडे अपील मैदानाच्या आतमध्ये करू शकता आणि ते अपील होतं इथे जोरदार बघायला मिळालं, परंतु नाकारलं गेलं. हो, यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे येईल. फलंदाज होईल बाद. संजयला परतवलंय. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज सचिन मैदानावरती आपण पाहतो दाखल होईल. एका पाठोपाठ आपण पाहतोय ते फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले.
निलेश पाठोपाठ संजय बाद झालाय आणि आता दोन्ही सचिन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. लहान मुलांना विनंती आहे, समोरच्या बाजूला जो बॅनर आहे तो कुणी वडू नका, त्याच्यापासून थोडंसं लांब थांबा. सुरेख फटका स्टेअर केलाय, दिशा दिली, चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचेल. सनसनीत चौकार, 4 रन. शुभम पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. धावफलकावरती आहेत 7 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये डोंजे संघाचा धावफलक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात आणि दुसरं षटक टाकण्यासाठी प्रणव कोलते आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर इथे पाहायला मिळणार आहे. विजयाचं ध्येय घेऊन आपण पाहतोय ते प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तर स्वप्न विजयाचं घेऊन आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू इथे कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि 42 धावींचा पाठलाग करत असताना तर धावफलकावरती आतापर्यंत 7 आहे. 2 गडी तिथे 7 धावींमध्ये गमावलेले आहेत. एक चांगली भागीदारी खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आता बनणं गरजेचे आहे. इम्पॉर्टंट इथून पुढे असेल भागीदारी. जोपर्यंत पार्टनरशिप होणार नाही तोपर्यंत धावफलक हो इथे फाईन लेगला खेळायचा प्रयत्न होता. शतरक्षक होता तिथे, परंतु संधी कुणाकडेच नाही. चेंडू सीमा पार जाईल. 4 धावा. चौकार आलाय. चौकाराबरोबर धावफलक देखील पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर फटका इथे आपल्याला बघायला मिळतोय. वाह, बराचसा खाली राहिलेला चेंडू तो इथे 11 लाईन खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू समजला नाही. तिथे निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ ताकदवान संघ. याआधी दोन्ही संघांची गाठ पडली असेल किंवा नसेल, परंतु या मैदानावरती 2 ताकदवान संघांची गाठ पडलेली आणि याआधी देखील एकमेकांसमोर आलेले आहेत. त्यावेळेस मात्र सासवड संघावरती त्यांनी वर्चस्व ठेवलं. यावेळेस मात्र पूल करायचा प्रयत्न. चेंडूंचा आकाशात क्षेत्ररक्षक राहुल वायकर सेल टिपतो आणि फलंदाज इथे बाद होईल. बिग विकेट डाऊन. सचिनचा खेळ मात्र संपला जाईल. पदर गेलांवर पोरी जरा जपून दांडा धर. पोरी जरा जपून दांडा धर. पोरी जरा जपून दांडा धर. पोरी जरा जपून दांडा. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. बॅटर नेम मयूर मैदानावरती दाखल होणार आहे. इथे राहुलनं काय कमालीचा झेल इथे टिपलेला आहे. प्रत्येकाने इथे जबाबदारी स्वीकारलेली आहे. विजय मिळवायचा असेल तर इथे प्रत्येकाला जबाबदारी आज मैदानावरती घ्यावीच लागणार आहे. म्हणजे जबाबदारीची जाणीव असून सुद्धा चालत नाही. ते पेलण्याचे सामर्थ्य सुद्धा तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ते जबाबदारीची सुरेख फटका तिथे बघायला मिळेल. यावेळेस राहुलच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार.
सणसणीत षटकार 6 धावा. धावफलकावरती 6 धाव्यांबरोबर वाढ होते. पुढे जाईल धावफलक 17 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार इथे आला. पुढचे 2 चेंडू अप्रतिम बघायला मिळाले आणि इथे आल्याबरोबर एक मोठा फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मयूरच्या बॅटमधून 6 आल्या होत्या. 17 धावा धावफलकावरती आहेत. तर पुढचा चेंडू मात्र पुन्हा एक अचूक टप्प्यावरती बघायला मिळाला. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी इथे साकारायचा प्रयत्न प्रणवनं केला, परंतु 2 मोठ्या फटक्यानं पाहतो त्याचं समीकरण बिघडवलं खरं तर. आणि याचबरोबर 2 समांतर आलेत. व्हाईट बॉल ची घोषणा आपण पाहतोय ते मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये करतील. आणि एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलकात वाढ झालेली आहे, जिथे 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक हे 18 धावा आहेत. थोडं महागले, कारण पहिल्या षटकात आपण बघतो जिथे 7 धावा खर्च केल्या होत्या. सौरभ रामदासीनं 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्या. या षटकात एक महत्त्वाची विकेट मिळाली, परंतु धावा मात्र थांबलेल्या नाही आहेत. लॉफ्ट केला, दिशा दिली फक्त चेंडूला. डीप थर्डमॅनला चेंडू पोहोचतो सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार. शेवटचे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू 20 म्हणजे प्रति षटकामागे 10 धावेंची सरासरी तुम्हाला इथे ठेवावी लागणार आहे. अक्षय लडकत आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. संघर्ष दोन्ही बाजूने सुरू आहे इथे. आणि सामना बघितला तर सामना अजून दोन्ही संघाच्या बाजूला समान आहे. इथून पुढे गोलंदाजही कमबॅक करू शकतात, फलंदाज देखील कमबॅक करू शकतात. स्क्वेअर लेगला पुन्हा एक मोठा तडाखा दिला इथे. चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावा. तुमची मुलगी लय सुंदर, मामी मुलगी लय सुंदर, मुलगी लय सुंदर, मामी मुलगी लय सुंदर. कश्ती तूफानों से निकल सकती है, आग बुझाकर फिर जल सकती है, हिम्मत मत हारना, किस्मत कभी भी बदल सकती है. खरं तर आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. तुम्ही विचार बदलले ना की तुमचं आयुष्य सुद्धा बदलल्याशिवाय राहत नाही. मी सांगितलं तुम्ही कुठल्या विचारांनी खेळताय. बी पॉझिटिव्ह विचार घेऊन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं होतं आणि तेच विचार इथे मैदानावरती आपल्याला निश्चित बघायला मिळत आहे. लॉफ्ट केलाय, फक्त दिशा दिली, पॉइंटला ढकललाय चेंडू. क्षेत्ररक्षक डॉक्टर मयूर तिथे तैनात आहे. 1 धाव मात्र तिथे मिळाली. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हळूहळू विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण खरं तर इथे डोंजे संघाचं आपल्याला बघायला मिळतंय. हरिभक्त परायण संजय महाराज जगदाळे महाराजांचं आगमन होतंय. आपलं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो. दिशा दिली होती, परंतु तिथे सौरभ रामदासी होता, त्यानं थांबवलं चेंडू आणि त्यावरती 1 धाव मात्र तिथे मिळाली. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर फलंदाज बघा आपण एक सिंगल घेत आहेत. त्यांना माहित आहे जिथे गरज होती मोठ्या फटक्याची तिथे मोठा फटका आलाय आणि आता फक्त एकेरी धावा इथे घेत जरी राहिलो तरी आपल्याला धावा चांगल्या मिळणार आहेत. सुंदर फटका इथे आपण पाहतो. पॉइंट, डीप पॉइंटला चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचेल.
सनसनी चौकार 4 रन. चौकाराला चौकाराबरोबर धावफलकात वाढ होते. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर फलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळाली. एक चौकार एक षटकार इथे या षटकामध्ये बघायला मिळाला. अक्षय लढकत गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. अडवायच्या होत्या धावा आणि इथे मात्र आतापर्यंत 34 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढे एकदा जमिनीला समांतर खेळला होता. शतरक्षक प्रमोद मात्र तिथे तैनात आहे. एक धाव तिथे प्राप्त होते. याचबरोबर षटक मात्र मैदानावरती संपलं गेले. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 35 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावींची गरज. डॉक्टर मयूर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता इथे विजयासाठी आहे. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकापर्यंत आलाय. सुंदर फटका. फाईन लेगला दिशा दिली. चेंडू सरळ जाईल सीमारेषा बाहेर. सनसनी चौकार 4 रन. थँक्यू. खरं तर उरुळीकांचे 2 संघ आज मैदानावरती खेळत आहेत आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी विजू मामा मेत्रे आपण देखील उपस्थित आहेत. आपलं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. गंगारामदादा चषक 2024 मध्ये आपलं स्वागत आहे. 3 धावींची आवश्यकता आहे. 5 चेंडू अजूनही या सामन्यात शिल्लक आहेत. स्टेअर केलाय चेंडू आणि तिथे हा विजयी फटका बघायला मिळतोय. चेंडू सीमा पार. 4 धावा आणि सामना जिंकलाय डोंजे संघानं. विजय संघाचं करतो आम्ही मनापासून अभिनंदन. फरक पडत नाही आता, फरक पडत नाही. नाही 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 करंडी जेवाल्या नाद. नाही 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 करायचं नाही करंडी जेवाल्या करंडी. थँक्यू डीजे. सन्माननीय विजयदादा साठे, सन्माननीय विजयदादा तुपे आपण देखील सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील मनापासून स्वागत. सन्माननीय विनोददादा साठे आपण देखील उपस्थित आहात. आपलं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. चला यानंतर होणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच ठरतोय सचिन. हरिभक्त परायण संजय महाराज जगदाळे महाराजांना विनंती आपले शुभास्ते या सामन्यातला